प्रशांत कोरटकर दुबईला पळून गेल्याची चर्चा, सूत्रांची माहिती। कोल्हापूर पोलिसांकडून प्रशांत कोरटकरचा शोध सुरू। प्रशांत कोरटकरचा दुबईमधील फोटो व्हायरल, चर्चांना उधाण। दरम्यान प्रशांत कोरटकर चंद्रपूर परिसरात असल्याचा पोलिसांना संशय। नागपूर पोलिसांनी प्रशांत कोरटकरला लपवलं, अमोल मिटकरींचा आरोप। तर कोरटकर जर दुबईत गेला तर पोलिसांचं अपयश। कोरटकर चंद्रपुरात पोलीस अधिकाऱ्यांना कसा भेटतो, मिटकरींचा सवाल। प्रशांत कोरटकर गृह खात्याच्या मदतीशिवाय पळून जाऊ शकत नाही। प्रशांत कोरटकर भाजपच्या कार्यालयातही सापडू शकतो, संजय राऊतांचा आरोप। तर हायकोर्टाने जामीन नाकारल्याच्या दिवशी कोरटकर नागपुरात होता, राऊतांचा दावा। पोलिसांकडून बदल्यांसाठी तुरी घेणारा तुरी देऊन पळतो कसा पळेल, विजय वडेट्टीवार यांचा प्रशांत कोरटकरवर जोरदार निशाणा। कोरटकर देशाबाहेर दुबईला पळून गेला की पळवून लावला, सगळ्या यंत्रणा कोरटकरच्या घरगडी असल्यासारखं वागल्या, रोहित पवारांचा सवाल। पुण्यात वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटची बैठक सुरू। शरद पवार, अजित पवार, जयंत पाटील बैठकीला उपस्थित। शरद पवार आणि अजित पवार एकाच मंचावर। बैठक सुरू होण्यासाठी पुण्यात अजित पवार आणि जयंत पाटलांमध्ये चर्चा। शरद पवारही वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या बैठकीला उपस्थित। अजित पवार आरोपी सतीश भोसलेचा ताबा घेतला। व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर चकलंबा पोलिसात दाखल होता गुन्हा। रात्री उशिरा सतीश भोसलेला ताब्यात घेतलं। मध्ये मद्यपीकडून स्वच्छता कर्मचाऱ्यावर जीवघेणा हल्ला। ठक्कर बाजार बस स्थानकातील धक्कादायक प्रकार। अंगावर पेट्रोल ओतून हॅपी होली म्हणत पेटवून दिलं। स्वच्छता कर्मचारी विजय गेहलोत 60% होरपळले। उच्च न्यायालयानं फटकारल्यावर नागपूर पीडब्ल्यूडी विभागाचा लाच घेणारा अधिकारी निलंबित। अधिकारी लाच घेतानाचे स्पष्ट पुरावे असतानाही कोणतीही कारवाई करण्यात आली नव्हती। धाराशिवच्या उमरग्यामधून कर्नाटकात जाणाऱ्या एसटी बसेस बंद। कर्नाटकातील विविध कन्नड संघटनांकडून आज बंदची हाक। बंदच्या पार्श्वभूमीवर सरकारकडून खबरदारी। शेतकरी नेते प्रशांत डिक्करवर खंडणीचा गुन्हा दाखल। जिगाव प्रकल्पातून जास्तीचा मोबदला मिळवून देतो म्हणून शेतकऱ्यांना मागितले होते पैसे। शेगाव पोलिसांकडून डिक्करला अटक। मुंबईच्या अंधेरीमध्ये झोपडपट्टीवासियांचं आंदोलन। भूखंड क्रमांक 187 आणि नगर योजना क्रमांक व्ही भूखंडावर कारवाई करण्याची मागणी। स्थानिक रहिवाशांचे के पूर्व विभाग कार्यालयाबाहेर आंदोलन। धान उत्पादक शेतकऱ्यांना लवकरच बोनस देण्यात येणार। अर्थमंत्री अजित पवार यांची ग्वाही। याबाबत लवकरच अध्यादेश काढून शेतकऱ्यांच्या खात्यावर रक्कम जमा केली जाणार, अजित पवारांची माहिती। वर्ध्याच्या हिंगणीमध्ये अॅग्रिस्टॅक नोंदणी शिबिर आणि शेतकरी संवाद कार्यक्रमाचं आयोजन। विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांनी लवकरात लवकर नोंदणी करून घ्यावी, विभागीय आयुक्तांचं आवाहन। वर्धा जिल्हा परिषदेचा 20 कोटी 21 लाखांचा अर्थसंकल्प मंजूर। अर्थसंकल्पात विविध विभागांकरता आर्थिक तरतूद। वैशिष्ट्यपूर्ण योजनांचा अर्थसंकल्पात समावेश।